काही राहिलं नाही ना ग? अरे चुडा सुपारी राहिलीच की, थांबा मी आणते, हा. खरंच की. हे चुडा आणि ह्या सुपाऱ्या. थँक्यू. बरं वहिनी, उर्मिलाचं आवरलं का? नाही. उर्मिला, हे काय ग, तू अजून आवरलं नाहीस? काय अर्थ आहे माझ्या तयार होण्याला? कशासाठी करू मी ही पूजा? ज्या माणसाने मला, माझ्या बाळाला असं अर्ध्या रस्त्यावर सोडलं, त्याच्यासाठी का म्हणून पूजा करायची आहे मी? कशाला हवा असला नवरा ज्यानं कायम घरातल्या माणसांबद्दल वाईटच विचार केलाय? त्याच्यामुळे मला हे सगळं सहन करावं लागतंय. कशाला हवा असला नवरा, तोही 7 जन्मासाठी? उर्मिला, ही प्रथा असते. नवरे कसेही वागले तरी बायकांनी ही पूजा करायची असते, कळलं? नाही मालती आई, मी ही पूजा करणार नाही. उर्मिला ताई, हे बघा, असं करू नका. हे बघा, ते कसेही वागत असले तरी तुम्ही तर मंगळसूत्र बांधता ना त्यांच्या नावाचं. हो, त्यांचं मूल वाढतंय तुमच्या पोटात, आणि ते चुकीचं वागले म्हणून आपण आपल्या कर्तव्याला चुकायचं का? हे बघा, माझं ऐका. ही वटपौर्णिमेची पूजा फक्त पूजा नसते, आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना असते. हो, नवरा बायकोचं नातं घट्ट करते ही पूजा. त्यांना एकमेकांच्या जवळ आणते, एकमेकांबरोबर राहण्याची जाणीव करून देते, एकमेकांवरचा विश्वास अजून घट्ट करते ही पूजा. हे बघा, मला कळतंय तुम्ही काय म्हणताय ते, आणि तुमचंही काही चुकीचं नाहीये, बरोबरच आहे. का पूजा करायची अशा माणसासाठी? पण अहो, नवरा म्हणून ते चुकले म्हणून तुम्ही त्यांना सरळ मार्गावर आणायचं, ही बायको म्हणून जबाबदारी आहे ना तुमची. तुम्ही ऐका बरं माझं. अहो, नवऱ्या बायकोत कितीही काही बिनसलं तरी ते सावरायचं असतं, नातं असं तोडून द्यायचं नसतं, हे शिकवते ही पूजा. त्यामुळे आजची ही वटपौर्णिमेची पूजा तुम्ही डावलू नका, हा? ठीक आहे राणी, तू म्हणतेस म्हणून ही पूजा मी करते, पण विक्रांतसाठी ही पूजा करण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. मी येते आवरून. हो. ह्यांना वाटतंय ही फडतूस राणी म्हणाली म्हणून मी तयार झाले. त्यांचा लगेचच विश्वास बसला. मी विक्रांतवर रागावली. किती मूर्ख आणि इमोशनल फुल माणसं आहेत ही. हो, ग्रेट. झाली तुमची तयारी सगळी? मी काय म्हणतो, मी येऊ का तुम्हाला ड्रॉप करायला? नाही नाही, नको. आम्ही आत्ता चालतच जातो. तुला अगदीच वेळ असेल तर आम्हाला घ्यायला ये बाबा. बरं, ठीक आहे. राणे, आई, या आपण आल्या. अगं आवरलं का नाही? जायचंय ना वटपौर्णिमेला? अगं चल लवकर, वस्तीतल्या सगळ्या बायका थांबल्या त्या, लवकर या. मालती मॅडम, निघूया, आई पण आली आहे, घेते. राणी, घेतलंयस ना ग सगळं?
हो घेतलं. मालती आई, हे पूजा वगैरे करायची तर माझी अजिबात इच्छा नाहीये. उर्मिला वास बरं आता, उगाच ना चांगल्या कामात खोडा घालू नकोस. हे बघ, विक्रांतला जसं वागायचं त्याला वागू देत. आपण आपलं कर्तव्याला चुकायचं नाही. राणे 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 काय झालं? एवढं का पळत आलाय रतन? चल लवकर वस्तीत. वस्तीत का? काय झालं? अगं वस्तीत पाण्यावरनं लय मोठा राडा झालाय. पाण्यावर ना? अगं राणी, 2 दिवस झालं वस्तीत पाणीच आलं नाही. कुणाच्याच घरात कसलंच पाणी नाही बघ. अगं तो पाणी सोडणारच काहीतरी करतोय. असं असेल ना तर मी बघते त्याला बरोबर. मालती वाडे, मी वस्तीत जाऊन येऊ का? हो, पण लवकर या. लगेच येईल. आई घे कसं. लवकर ये बाई. चला आपण जाऊया पुढे. होय. ए, आमच्या वस्तीत पाणी का सोडत नाही? आणि मला सांग, आमच्या वस्तीच्या वाटलीचं पाणी गेलं कुठं? तुझी नेहमीची बॉम्ब आहे बरं काही. अरे आमच्या वस्तीत पाणी का सोडत नाहीस तू? उगाच काय वाटेल ते बोलू नका. मी जिथल्या तिथं पाणी सोडतोय. कधी? 2-3 दिवसात एकदाच बाय. आणि ते बी 5 मिनिटाच्या वर राहत नाही. होय बुवा, अहो ह्योच काहीतरी घोटाळा करतोय बघा. हो, मग आमच्या हक्काचं पाणी जातं कुठं ते आधी सांग. हो, उगाच काय पण ऐकून घेणार नाही मी. आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळालंच पाहिजे. अरे तुमची नेहमीचीच बोंब आहे. पाणी कुठे जाते आमचं? अरे हिला कोणी बोलवलं आता? ये राणे, हे बघ सगळी थांबले ती. काय हो दादा, वस्तीत सगळी पाण्याची सोय असताना पाणी येत का नाही? रोज 3 तास पाणी यायला पाहिजे, मग 5च मिनिटात पाणी कसं बरं जातं? असं काय नाहीये, पाणी येतंय का आता? येतं. मग हे सगळे काही येडे आहेत का? मला खरं खरं सांगा, वस्तीतल्या माणसांच्या हक्काचं पाणी जातं कुठं? बाजूच्या रो हाऊस मध्ये जास्त पाणी सोडतो राणे. अगं राणे, त्यांच्या टाक्या बदाबदा वाहत असतात. आपल्या वस्तीचं पाणी त्यांना नेऊन निघतोय. हा काय हा अधिकार दिला कोणी तुम्हाला? ए, मला नाही तर अधिकार शिकवायचे. काय करायचं आहे ते करा. हे काय करायचंय ते करा. मग आता ना करतेच. तुला काय वाटलं रे, गरिबांना कोणी वाली नसतं? ते काय करतील? आरडाओरडा करतील, कालवा करतील आणि गप्प बसतील. पण मी गप्प बसणार नाही. तुझ्यावर ना आता केसच करते. तू कुठून कुठं कसं कसं पाणी पोहोचवतो ना, हे सगळं माहितीये मला. त्या मोहित्यांच्या फार्म हाऊसला पाणी तूच पोहोचवतो ना. प्लास्टिकच्या फॅक्टरीला पण पाणी तूच पोहोचवतो ना. मग तिकडे बरं 8 तास पाणी असतं आणि वस्तीत फक्त 5 मिनिटं. त्यांच्याकडून जास्तीचे पैसे घेऊन गरिबांचं पाणी त्यांना देतो ना तू. काय टाकू का केस तुझ्यावर? तिकडचं CCTV फुटेज आणि तुझ्या पाण्याच्या वेळा काढायला जास्ती वेळ लागणार नाही मला. आमच्या फॅक्टरीच्या शेजारीच फॅक्टरी आहे ना त्यांची. बोल काढू का? बस जेलमध्ये सडा. नाही नाही, चूक झाली, माफ करा. परत असं काय होणार नाही. यांच्या हक्काचं पाणी यांना मिळेल. मी लगेच पाणी सोडतो. आता कसं वाटतं? बघितले का आपल्या राणीची पावर? अरे भल्या भल्याच पाचती पाणी. अरे भल्या भल्याच पाचती पाणी. चला. अगं काय राणी, वडाची पूजा झाली का नाही तुझी? अगं नाही ना ताई, अचानक आले ना इकडे. पाणीच येत नव्हतं वस्तीत. मग काय करणार? काय तुम्ही, माहिती आहे आपला प्रश्न महत्वाचा आहे, पण आजचा दिवस तरी मोकळीक द्यायची ना पोरीला. होय राणी, माफ कर आम्हाला. अगं अशा अडचणीच्या वेळेला का नाही आम्हाला तुझीच आठवण येते बघ, म्हणून तुला इथं बोलवून घेतलं बघ. दादा असं काय बोलतोय? माझी आठवण नाही येणार तर अजून कोणाची येणार आहे? बरं जाऊ द्या. चला, मला उशीर झालाय. सगळे वाट बघत असतील तिकडे. मी निघते लगेच.
ते पाणी सोडेल आता, तुम्ही पाणी भरून घ्या. ए चला आता पाणी लावरा घ्या भांडी पटापटा चला चला चला. I've got a great chance. इंद्रासाठी वटपौर्णिमेची पूजा करायची आहे ना राणीला, बट अनफॉर्च्युनेटली तिला ती करताच येणार नाही, कारण मीच ती पूजा तिला करू देणार नाही. मी जे काही सांगतेय तसं करायचं काय. कळलं? ओके मॅडम. बराच वेळ झाला नाही राणीला. होय ना, पण येतच असेल ती बाईसाहेब. तेच तर. ती आली की करू की पूजा आपण. हो पण अजून थांबायचं किती वेळ. पण ठीक आहे, वाट बघूया बाईसाहेब. करू. हाय आंटी, तुम्ही अजून पूजा नाही केली? अगं नाही, आम्ही राणीचीच वाट पाहतोय. राणी आली नाही? आली होती पण वस्तीत अचानक एक काम निघालं म्हणून तिकडे गेली. आम्ही पण तिचीच वाट पाहतोय. एव्हा यायला हवी होती ती. मला तर असं वाटायला लागलं ना, तिला नको होतं पाठवायला. पण बाकी कशाही पेक्षा पूजा इम्पॉर्टंट आहे ना. हो ना, आणि उशीर होतोय. उगाच पाठवला. बाईसाहेब, मी काय म्हणते, आपण कवर इथं ताटकळत उभं राहणार ना. आपण आपली पूजा करून घेऊया का? राणी आली ना का मग करेल की तिची पूजा. मालताई, मला पण असंच वाटतंय. अजून किती वेळ वाट बघणार होतो आपण तिची. होय. उरकून घेऊयात ना पूजा. नाही ठीक आहे, आपण आपली पूजा उरकून घेऊयात. चला. हा चला. कुठे राहिली ही राणी? येत का नाहीये ही? अरे पोहे कसे झाले? मस्त. अरे इंद्र, हा काही हवंय का तुला? नाही काही नाही. तू केलास का रे नाश्ता?
हो नाही म्हणजे नाही हो ठीक आहे नो प्रॉब्लेम. अरे मग नाश्ता करून घे ना. हे बघा नाश्ता करायला आपण आज तिघच आहोत, बाकी बायकांचा उपवास आहे आज. माझाही आहे. काय तू आज उपवास करणार आहेस काय बाबा? हो आता 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून बायकांकडे ऑप्शन आहे की त्या उपवास वगैरे करतात, पूजा वगैरे करतात. आपल्याकडे असं काही ऑप्शनच नाहीये 7 जन्म हीच बायको हवी आहे म्हणून. म्हणून मी विचार केला की उपवास करून बघूया. ओहो वा 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 रोमॅन्टिक हा. वहिनींसाठी उपवास. अरे मग काय करायलाच पाहिजे सगळ्यांनी. मी तर म्हणतो सगळ्या पुरुषांनी त्यांच्या बायकांसाठी उपवास केला पाहिजे. आपल्याकडे ना सगळं बायकाच करतात, माणसं काही करतच नाहीत. बरं हे सगळं त्या का करतात? आपल्या आयुष्यासाठी. आणि रिटर्न मध्ये आपण त्यांच्यासाठी काही करतच नाही. आपण अख्खं घर सोडून त्यांच्यावर मोकळे असतो. घरात स्वयंपाक त्यांनी करायचा, घर त्यांनी सांभाळायचं, घरात जे जे काही डिफिकल्ट असेल सगळं बायकांनी करायचं. जेन्युअनली सांगा आबा, आपण त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं वाटत नाही का हो तुम्हाला? नाही तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण आपण काय करणार? तुम्ही पण उपवास करा आबा ताईसाठी. नाही, आपण उपवास त्यांच्याकरता करू शकतो, पण त्यानं त्यांना काय मिळणार? आपण ना काहीतरी वेगळं काहीतरी करायला हवं. वेगळं ॲज इन? वेगळं आयडिया आहे. आपली पूजा पण करून झाली, राणी अजून आलेली नाहीये. काय माहित तिकडे बसतेत काय झालंय. मला वाटतं आता तिच्यासाठी वाट बघण्यात काही अर्थ नाही, आपण घरी निघूयात. आली ना. बरं झालं बाई आलीच लवकर. काय हे किती हा उशीर? ते ना वस्तीत जरा उशीरच झाला सॉरी. आमची पूजाही उरकली. बरं राहू दे, तू आता बोलण्यात वेळ नको वाया घालू. जा तुझी पूजा उरकून घे. हो हो लगेच करते. ठीक आहे बाई. पूजा तर झालीच पाहिजे, त्याशिवाय मजा कशी येणार? राणी पहिली वटपौर्णिमा आहे.
करू नको अगं. केवढ्या माशा आल्यात बघ, चावतील तुला. तू वरती ये, फेऱ्यानंतर मार. ये वर ये आधी. अगं कशाला जातेस तिथे? ये वर. राहू देत पूजा. हो सुरेखाताई, तुम्ही तरी सांगा ना. अगं ये की राणी, ऐक की राणी. अगं माझ्या हे बघ, सगळीकडे पसरल्यात माशा. हे इकडे चल.